एक लक्षात ठेवा, सामान्य माणसाला विशेष व्हावं असं वाटतं. ही उर्मी आहे. सामान्य माणसाला आपण विशेष व्हावं असं वाटतं, विशेषाला सामान्य व्हावं असं वाटतं. निसर्गाचा गुण आहे. गावातल्या कोणत्याही सामान्य माणसाला असं वाटतं की आपण सरपंच व्हावं. ही उर्मी आहे. आम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटतंय का? असं मला वाटतंय, असं तुम्हाला वाटतंय का? खरं सांगा. मुख्यमंत्री व्हावा असं मला वाटेल का? नाही. पण योगी आदित्य मुख्यमंत्री झाल्यापासून मला वाटतं आपला नंबर लागला. या मला ठला विठाला. सामान्य माणसाला विशेष व्हावं असं वाटतं, पण विशेषाला सामान्य व्हावं असं वाटत नाही. हे लक्षात ठेवा. विशेषानं सामान्य होणं हे विशेष आहे. मगाशी धनंजय महाराजांनी कोणाचा तरी सत्कार माझ्या हस्ते केला. ते म्हणले रोज मंदिर साफ करतात. काय नाव? लोखंडे महाराज. रोज मंदिर साफ करतात, कोणतीही अपेक्षा न ठेवता. हे अवघड आहे, लक्षात ठेवा. हे अवघड आहे. व्यासपीठावर बसणं सोपं आहे, व्यासपीठ डोक्यावर घेणं अवघड आहे. विठ्ठला त्याने मगाशी अजून एक सांगितलं. म्हणले दिंडीमध्ये सगळ्यांची चपल्या गोळा करून कुणी घेतल्या? गोविंद बापू. हे अवघड आहे. सामान्य होणं अवघड आहे. तुम्हाला विनंती आहे, सामान्य व्हा. सामान्य व्हायला शिका. भगवान परमात्म्याची 3 नावं आहेत. अमानी. पहिलं नाव आहे अमानी. अमानी म्हणजे मान मागत नाही. मान दो. मान मागत नाही पण मान देतो. अमानी मान दो. तिसरं नाव आहे मान्य. हा तुम्हाला मान्य व्हायचं आहे ना, अमानी व्हा. मान्य व्हायचं ना, मानद व्हा. दुसऱ्यांना मान द्यायला शिका. कुणाकडून शिकाल? भगवान परमात्म्याकडून. विश्वाचा जनिता. सगळं विश्व त्यानं निर्माण केलेलं आहे. जेने विश्व निर्मिले भगवान परमात्मा विश्वाची निर्मिती करतो. कशी करतो? कशी करतो? तुकोबाने सांगतात, घडी मोडी हेळा म्हण. घडवण्याला उशीर लागत नाही, मोडण्याला उशीर लागत नाही. पोरं पत्त्याचा बंगला करतात. एकावर एक एकावर एक एकावर एक. एवढा बंगला केला काय म्हणते, अरे मेले जेवायला ये. जेवायला म्हणलं की फुकून टाकतात.
तसं भगवान परमात्मा सृष्टी निर्माण करतो आणि खलासी करतो की एका क्षणात. माझ्या वयाला वर्ष झाली 74. 74 वर्षात मी बरं का म्हसवड पाण्यात गेलंय हे ऐकलंच नव्हतं. 74 वर्षात नाही ऐकलं आपण, पण म्हसवड पाण्यात गेलं. विशेष म्हणजे म्हणलं म्हसवडला लय पाऊस झाला का? नाही, पाऊस नसताना पाण्यात गेलं. हे देवाची किमी आहे. घडी मोडी हेळा मात्रे, पण एवढा मोठा भगवान परमात्मा सामान्य झाला आणि गोकुळातल्या एखाद्या सामान्य बाईला म्हणला माई, म्हणे यशोदेसी. हे नवल आहे, नवल. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते अगं नवल, ए सकये, अगं नवल आहे, नवल. कोणतं नवल आहे? ऐक एक सकये बाई, नवल मी सांगू काही. नवल आहे कोणतं? त्रैलोक्याचा धनी तो हा, यशोदेसी म्हणतो आई. यशोदेसी म्हणतो, वा यशोदेसी आई, यशोदेसी. भगवान परमा यशोदेला आई म्हणतो. अजून आहे का? तो यशोदेला आई म्हणतो, पण ती त्याची आई नव्हतीच. होती का हो? देवकीने वाहिला यशोदे, त्याला 9 महिने यशोदेवकीनं वाहिला. यशोदेनं पाळला, पण शेवटी उपयोगाला कुणाचा गेला? पांडवांचा बंदीजन होनिया राहिला. बंदीजन होनिया राहिला, बंदीजन होनिया राहिला, बंदीजन होनिया माग माग बाल्कनी बाल्कनी, पुरुष पुरुष, हा मागते मागते, हा हो निया. जरा मागचा आवाज कमी आहे, अजून पोळ्या पोटलेल्या नाही. भगवान परमात्मा म्हणून तुकोबाराय सांगतात, विश्वाचा नुसताय ऐका, नुसताय म्हणत नाही, नुसताय म्हणत नाही. आई म्हणतो ना, आईला म्हणतो आई भूक लागली, मला भूक लागली ग. सगळ्या जगाची भूक त्यानं भागवली आहे ना, जेने पृथ्वी तृप्त केली. पण यशोदेला काय म्हणता? मला भूक लागली. आई मी तुझा एकुलता एक, गाई राखीतो, गाई राखोनी निजली जक, मला जेव घाल. यशोदे यशोदे ग
यशोदे यशोदे घराकडे मला यशोदे घरा मी कीर्तन लवकर संपवतो म्हणलं बरं का, पण त्याच्यामध्ये हे जमा करायचं नाही. हां, म्हणजे यांचा क्लास सोडून मला जेव घाल. काय जेवगार घालणार? तुपलावणी भाकर करी. भाकरीला सगळ्यांना प्रार्थना आहे, सगळ्यांना. महिला मंडळ तुम्हाला जास्त प्रार्थना आहे. मालकाच्या ताटलीमध्ये गरम भाकरी वाढा आणि त्याच्यावर तूप लावायला शिका. आता महिला म्हणते तूप तूप आणि तूप कुठं आहे? भाकरीला तूप पाहिजे बरं का धनंजय महाराज. भाकरी ज्वारीची पाहिजे, हायब्रिडची नाही. हां, आणि ज्वारी वाटारची पाहिजे. आहे का? ऊसातनं कुठं जागा राहिल्या का? आता ऊसानं ज्वारी घालवली. ज्वारीची भाकरी पाहिजे पांढरी शुभ्र, आणि ती कशावर भाजली पाहिजे? हां, गॅसवर नव्हे, चुलीवर भाजली पाहिजे. माणसासारखा बावळट प्राणी जगात कुठं नाही. घरातल्या चुली मोडल्या आणि चुलीवरचं खायला डाब्यावर घालता. काय करा? डाब्यावलेलं चुलीवरची भाकरी, चुलीवरची मिसळ, चुलीवरचं मठ. भाकर कुठे भाजली पाहिजे? कशाची पाहिजे? ज्वारीची. भाजली पाहिजे कुठं? चुलीवर. चुलीवर तव्यात भाजायची आणि भाजली म्हणजे कुठे लावायची? हां, तव्यात पालती नाही टाकायची, आराला लावायची. अशी टम फुकती. मग पापोडा काढायचा आणि आतल्या भाकरीला तूप ओतायचं. मग त्या भाकरीला जरा मीठ लावायचं, जरा चटणी लावायची, दुमती करून खायची. परत बटाटा वडा आवडला तर 100% शरीर. तुपलावणी भाकर वांगे भाजून भरीत. भगवान सांगतात वांग भाजून भरीत कर. परत तेच आलं. वांग कोणतं पाहिजे? बरोबर आहे का? बरोबर आहे का? नाही, वांग पाहिजे ब्याचं, मोठं वांग. भाजणार कुठं? भाजा गॅसवर. भाजायचं कुठं? नाही नाही नाही, चुलीवर नाही. हा, चुलीवर नाही. चूल विजल्यावर, चूल विजल्या की फोपाट्यात घालायचं. असं टम फुगतं. फुगलं की कातलं काढायचं. वांग कालवायचं. कालवल्यावर जरा कांदा कापून घालायचा, कोथिंबीर घालायची, चटणी घालायची, मीठ घालायची. अजून काय राहिलंय? हळद. काय राहिलं? हळद राहिले? हा, नाही नाही, गोड तेल घालायला का नाही? खरं सांगा.
तोंडाला पाणी सुटलंय का नाही? वर कांद्याची कोशी भगवंतानी सगळी पृथ्वी तृप्त केली, त्याला यशोदा भोजन घालते, विरोधाभास आहे. आणि भगवंताचं एक नाव आहे, एक नाव आहे महाशनाहा. भगवंताचं नाव आहे बरं का, सांगता का? महाशनो महापापा. हा, महाशनो महापापा. ते भगवंताचं नाव नवं, ते कामाचं आहे. सांगा बघू लखन बुवा, सांगा. युगाधिकृत युगावर्तो नैकमायो महाशना. दोन्ही नाव आहेत बरं का दीपक महाराज, देवाची दोन्ही नाव आहेत. महाशना बी नाव आहे आणि मिताशना हे बी नाव आहे. घृताशीर मिताशना हा दोन्ही नाव आहे. महाशना म्हणजे काय? खायला लागला ना, अर्जुना मी काळू, भगवान परमात्मा कालोस मी, सगळ्या जगाला ग्रासतो. महाशना हा. आणि मिताशना बी आहे. मिताशना म्हणजे काय? पोहे सुद्धा मध्ये न म्हणे उच्चिष्टात्वा थोडी. भगवान परमात्मा सगळ्यांचा ग्रास घेतो, पण यशोदेच्या भोजनानं तृप्त होतो. साध्या गव्हाची. पुरे झाले म्हणे देतसे डेक. भगवान परमात्मा महाशन आहे. मग यशोदेच्या जेवणानं तृप्त कसा होतो? तृप्त कसा होतो? आईचा भक्ताचा अंकित. भगवान भक्ताच्या अंकित आहे म्हणून होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. म्हणून विश्वाचा जनित आहे.
पण यशोदेला काय म्हणतो? माता आहे. निष्काम निराळा आहे. निष्काम आहे, निष्काम आहे. पण गोपीला वेला चाळा, चाळा लावेला गोप गोपी नाते. जुन्या काळामध्ये सासूरवास होता, सासूरवास. मग आता नाही. आता सासूरवास नाही. आता काय नाही, सुनवास नाही, डायरेक्ट स्वर्गवास. सासूरवास. सासू झोपली, सुनबाईला वाटलं कन्हैयाला बघायला जावं. म्हातारी जाऊन कुठे देत्या. तिनं काय केलं माहिती आहे का? भरलेला रांधण वलंडला. भरला ओलांडून रांधण वलंडला. सासूबाई पाणी नाही घरात. सासूबाई म्हणते सांगत्यास काय? जुन्या काळामध्ये, आता नाही. असं आहे. सुनबाईला स्वतंत्र कधीच नव्हती, कधीच नाही. जाऊ द्या, सांगत नाही. सांगत्यास काय? घे घागरण जा. तुकोबाराय सांगतात मिस पाणी याचे गोविंद. निमित्त पाण्याचं, पण बघण्याची आवश्यकता. भगवान परमात्मा बघावा. गोपीला वेला गाई गोपाळ. नाही यमुनेच्या तटी. गाई गोपाळ यमुनेच्या तटी. गाई गोपाळ यमुनेच्या तटी. येथे पानिया भगवान परमात्मा यमुनेला पाण्याला येतात आणि वाटरमधल्या गवळणी धुयाला गेल्या होत्या. असं बघितलं कृष्णाकडं. कन्हैया कन्हैया कन्हैया. कन्हैयाकडं बघितलं आणि धुण्यातच विसरल्या. चिरे चोळिया त्या. नाही, ऐका, काहीतरी म्हणू नका. चिरे चोळिया त्या धुता विसरती. उर्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. कोणा नाटवे हा कोण कोण याची. झाल्या तटस्था. का थांबलोय? का थांबलोय? तटस्थ. हा, झाल्या तटस्थ. सकळा नेत्रपात्यो. मग मिसरी घास होत्या. मिसरी कोरेगाव रेहबतपूर, कोरेगाव रेहबतपूर, कोरेगाव. मिसरी घासच होत्या. चिरे चोळ्या त्या. दंत धावनाचा.
धनंजय महाराजांनी सांगितलं पकवाजा नको. म्हणजे एवढा मोठा सप्ताह नको. म्हणले का आमचा पकवाजा आहे. म्हणून काय माहीत आहे का, ह्या सप्ताहामध्ये पकवाजा आहे, पण पकवाजाचा गोंधळ नाही. सध्या आळंदीची पोरं पकवाज वाजवीत नाही, ती बडावते. गवई म्हणत नाही, किंचाळत्यात. म्हणून यांनी सांगितलं चांगले वाचक गवयांना. आमची स्तुती आम्हाला करायची नाही, पण इथं गवई आहेत, पण गवयाचा धिंगाणा नाही. असे पकवाजे पाहिजे. तो कीर्तनाला 7 करणारे, कीर्तनाची 7.5 नको. वाद्य वाजती नायिके जन, गोपी लाविला टाळा. मला दीपक बुवाने आग्रह केला बरं का. ते म्हणले तात्या 5 गवळणी म्हणा. मी म्हणाले का कुठे म्हणता येत नाहीत. ते म्हणले अभंगच बदला. मग त्यांच्यासाठी अभंग बघितला. निष्काम निराळा गोपीला गोपीला वियला टाळा. गोपिकांना टाळा कशा लावला ऐका. त्यांचा आग्रह आहे म्हणून बरं का. गवळणी ठकविल्या गोपिकांना ठकवलं. कोणाला ठकवलं? नामदेवराय सांगतात 5 गवळणी ठकविल्या. कोणत्या? एक मराठी, एक कन्नडिया, एक मुसलमानी, एक गोंधळी, एक गुजराती. ठकवल्या. आपली जशी अंबा माता आहे तशी
गोकुळामध्ये कात्यायनी माता आहे. गवळणी मार्गशीर्ष महिना, मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहाटे उठायचं, थंडी जास्त असती, आणि नदीला जायचं. कात्यायनी मातेचं मंदिर वृंदावनामध्ये आहे. आणि काय होतं कुणाला ठाऊक, विवस्त्र होऊन स्नान करायचं. काय तर त्यांचं होतं, विवस्त्र होऊन स्नान करायचं. गवळणी सुंदरी गेल्या यमुने तीरी, वस्त्रे फेडोनी स्नान करीती नारी. भगवान म्हणले हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. नेकेड बाथ इज नॉट अवेलेबल इन इंडिया. समजलं? नाही समजलं? नेकेड बाथ इज नॉट अवेलेबल इन इंडिया. व्यवस्थित होऊन स्नान करणं भारतीय संस्कृतीला मान्य. तुम्हाला शिक्षा दिली पाहिजे. गोविंदाने वस्त्रे नेली कळंबावरी. यानं काय केलं, सगळी वस्त्र उचलली, कळंबावर जाऊन बसला आणि स्नान करून त्या आल्या बाहेरी. आता कसं घरी कसं जायचं. भगवान हसले. हसल्यावर लक्षात आलं, अरे बापरे. हात जोडले, कन्हैया आमची लाज राख, कन्हैया आमची लाज राख. मग त्यात पहिली गवळण कोणती होती, पहिली गवळण कानडी. कानडी ये न रे, ಏನು ಮಾಡಿದ್ರಿ, ಊಟ ಆಗೈತೇನ್ರಿ, ಊಟ ಆಗೈತೇನ್ರಿ, ಯಾವಾಗ ಬಂದ್ರಿ, ಯಾವಾಗ ಹೋಗಾರಿ, तुम्हाला काही कळत नाही. यावाग बंदरी म्हणजे कधी आला, यावाग होगारी कधी जाणार आहे. कवळण पहिली कानडी कशी बोलते, लडोबा गोविंदा, लडोबा गोविंदा निर्वाणी आज, अडचालो पडचालो शिर फोड्याला फोडो, मारी कन्हैया पाणी खेळ्यानं खेळो. दुसरी गवळण पाकिस्तानमधली मुसलमानी गवळण पुढं आली. पाकिस्तानी गवळण खालच्या स्वरात कधी म्हणत नाही. आज लोकांच्या लक्षात आहे. कुणी कुणी ऐकलंय, परवीन सुलतान ऐकले का, जैतापूरकरने ऐकलं असेल कदाचित. परवीन सुलताना षडजतच, खाली नाही. देख रे कन्हैया, देख रे कन्हैया, देख रे कन्हैया मैलत की बडी. तुझ्या पाया पडते, कदम पकडोंगी मैया कुटोरी. तुझ्या पाया पडते. मेरी चुनरी दे, मेरी चुनरी दे. कोण आहे माझा, चुनरी दे. नका थांबू, थांबू नका. मेरी चुनरी दे, ले मेरी आयशा पास जनी ठकविता तिसरी गवळण, तिसरी गवळण मराठी. मराठी म्हणजे महाराष्ट्रातली.
महाराष्ट्रातली गवळण सरळ येत नाही. महाराष्ट्रातली गवळण हलगीवर सापड. महाराष्ट्रातली गवळण. ही गवळण कुठली आहे? आणि महाराष्ट्रातलीच आहे. मला काय वाटलं, मला वाटलं गिरी महाराजांना असलं येत नसेल. कसं आहे, जाऊ द्या. एक वेळ अशी होती की सोनगावच्या तुकाराम मास्तरनं सातारीला गाजवला. सोनगावचे तुकाराम मास्तर, मोठा कल्पक डोक्याचा मनुष्य फार. मला काय म्हणायचा, तात्या माझ्या अभंगाव कीर्तन करा. मला म्हणायचा माझ्या अभंग. मी म्हणलं कोण रिकामा तुझ्या अभंगाव कीर्तन करा. पण हुशार होता, लय हुशार. त्याचं नावच पेटी मास्तर. पेटी त्याच्यासाठी नाही कोणी वाजवली. एक नंबर. शेवटी पॅलेसेस झाला. एका माणसाला भाता वाढायला लावायचा, उजव्याचा वाजवायचा. तुकाराम मास्तर आठवण करून देतो. म्हणायला चालत नाही आपल्याकडं, पण आठवण करून देतो. बाजाराला विकण्या निघाले. बाय माझ्या दुधाचं नाही. जाऊ द्या. काय सांगितलं? तिसरी गवळण मराठी. देवकी नंदना, देवकी नंदना, तू ऐकवा श्रीपती, उघडी वाटी तुझं विनव किती, पाया पडते बा मी येते काकुलती. माझी साडी दे, माझी साडी दे, घे नाकाचे मोती, आईच्या पातळी वेळ कमी आहे हो. वेळ वाढला तर चालेल का? चालेल चालेल. धनंजय महाराज चालेल का? सोमनाथ महाराज चालेल का? चालेल का? वेळ वाढू दे का? ओव्हर टाईम देणार का? चौथी गवळण कोकणातली. कोकणातली गवळण कोकणी संगीत आहे का? कोकणी संगीत. हो
कोकणी, आता शेवटची गवळण गुजराती. नवरात्र चालू आहे. नवरात्र, नवरात्र म्हणजे दांडिया, नवरात्र म्हणजे टिपऱ्या. हो चांगला असतो का नाही, तुम्हाला दांड्या खेळून दाखवल्या. चांगला असताना कीर्तन नाचवायचो लोकांना. हात निले कंकण, 5 गवळणी 5 ऑफर केल्या, घेतली नाही. भगवान म्हणले डोनेशन ना मंजूर, नाही चालत नाही. मग काय करायचं, काय करायचं, बाहेर या. तोपर्यंत सूर्य उगवला होता. बाहेर या, बाहेर या. इतुके आहे कोणी, इतुके आहे कोणी, देव बोले हसूनी. देव बोले हसूनी. त्यांनी सांगितलं म्हणून जेवढा वेळ वाढला तेवढा त्यांच्या नाव टाका. आणि धनंजय महाराज काय म्हणले, तुमच्या बेतानं बघा, आमच्या बेतानं
छबीला निघाल्यावर बेत नसतो. छबीला निघाला आणि अंगात आलं की मग काय करत आहे. यशोदेला माता म्हणतो, गोपिकांना टाळा लावतो आणि तेवढ्या करता तुका म्हणे आले ब्रह्म अव्यक्त. आठवण करून देतो, 7 महाराजांनी मधली चाल दिलीच नाही. रेकॉर्ड काढून बघा बघा, मला वाटलं दीपकवा देतील, त्यांनी बी नाही दिली. माझं कीर्तन असं आहे, कीर्तन सगळ्यात आली झाल्याच पाहिजे. मग हे आर्वीकर उभे आहेत, जैतापूरकर उभे आहेत, पण अजून कोण असेल. ही माणसं कशाला शिरा खायला आल्यात नाही. आम्ही म्हणायचं आणि बाकीच्यांनी काय लाडी गोडी करू नको, पाठी पाठी फिरू नको, घरला जा, लई वंगाळ बाई ही चला. हे म्हणायला आणले वेळेला म्हणा आम्ही कर.
का सांगणार नाही? 2 दिवस काय सांगितलं झालं का? मगापासून काय सांगितलं? मगापासून जे सांगितलं त्याला चरित्र म्हणतात, तमाशा म्हणतात. ज्ञानेश्वर भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये अवतरले, सुंदर चरित्र केलं, वनामध्ये गेले, खेळ खेळले, खेळल्यानंतर जमले, खांदी भार आणि मग या सप्ताहाचं एक वैशिष्ट्य चांगलं आहे ते म्हणजे हा सगळा सप्ताह गावाच्या बाहेर आहे. आणि काला गावात नसतो, काला कुठं असतो? गावाच्या बाहेर. गावात काला नसतो, गावात काल वाचतो. जाऊ द्या, तुमची काही वैशिष्ट्य सांगतो. पण वाटारकरांनी एवढा चांगला सप्ताह करून सगळ्या भागापुढं एक चॅलेंज निर्माण केलं. चॅलेंज काय? भादरानो असला सप्ताह करून दाखवा. हे सातारा जिल्ह्यातला सप्ताह आहे. मला राजू काय म्हणला, भागवताला किती माणसं असतील? लेका म्हणलं सातारा जिल्हा आहे, 50 टकोरी असली तर लय झाली. आणि पहिल्या दिवशी बघितलं तर 300 लोक. तुमचं कौतुक आहे. त्यात बायकांनी सगळं पटांगण घेऊन टाकलं. दुसऱ्या सप्त्यात आम्हाला आतच येऊन द्यायला जायचं. पण सुंदर आहे. खरं सांगतो, सातारा जिल्ह्यात एवढा समाज येत नाही, पण यांनी आणून दाखवला. नुसता नाही, जो आणून दाखवला. त्या लोकांच्या जेवणाची, चहापाण्याची, दुधाची उत्तम व्यवस्था, अल्पोपहार, दुपारचं भोजन, संध्याकाळचं एवढ्या समाजाचं 4-5 हजार लोकांचं जेवण. आणि जेवण बिनबोबाट. तिकडला त्रास आम्हाला इकडं कधी आज झाला बी नाही. उलातनं वाढलं नाही, काय नाही, 1 नाही 2 नाही. मी तर म्हणलं स्वयंपाकात दुसरीकडनं कोण आणते का? कुला आला का म्हणलं स्वयंपाक कुठं करताय? ते म्हणले त्या खोलीत. असं का? हो, खोलीच्या भर स्वयंपाक खोलीत केला. स्वयंपाक खोलीत केल्यामुळे एक फायदा झाला. कोणता? आचार्यानं खाल्लेली तंबाखू आम्हाला दिसली. विनोद सोडा, पण सुंदर नियोजन आहे. वेळेवर यांनी सकाळ सांगितलं, तात्या शिस्तीचे भोगते आहे, आम्हाला शिस्त लागते. आणि आमच्या शिस्तीमध्ये तुम्ही चांगला कार्यक्रम केला आहे. आणि यांनी सांगितलं चांगले महाराजांना काय 51,000 रुपये द्या, 61 द्या. चिकार महाराज काय नको. समाजाला वाईट वळण लावणारे महाराज आणूच नका. वाटारकरांचं चॅलेंज स्वीकारण्याची पात्रता 2च गावामध्ये आहे. एक हेळगाव. हेळगाव एवढा मोठा सप्ताह करू शकतं. आणि हेळगावला मंडपच एवढा मोठा आयचाच द्यायची आवश्यकता नाही. नाही ना, अजून करू शकता. हेळगावचा मोठा सप्ताह होऊ शकतो. आणि दुसरं गाव आहे आर्वी. आर्वीची पोरं एवढा मोठा सप्ताह करू शकतात, कारण त्या पोरांची संघटना चांगली आहे. पोरं आमच्याकडे येत नाहीत, पण गावात कटून आहेत. पिंडी सगळं कटून काढतात. बघा, कुणाला करता आला तर करण्याचा प्रयत्न करा. सगळ्या लोकांना आणि
सगळ्या सहकार्यांना, अन्नदात्यांना, देणगी दात्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. तुका म्हणे ऐसे परउपकार, तुका म्हणे ऐसे परउपकार, तुका म्हणे ऐसे परउपकार, तुका म्हणे ऐसे परउपकार. त्यांच्या पायावरी डोळे माझे, त्यांच्या पायावरी डोळे माझे, त्यांच्या पायावरी डोळे माझे. तुळशीच्या माळा आहेत, गाथा सांगितली, पण तुकोबारांच्या गाथेचा मी अर्थ केला आहे. अतिशय कष्टानं, अतिशय प्रयत्नपूर्वक सगळ्यांच्या घरी ती गाथा असावी. आता आमच्याकडे गाथे लय नाहीत, घेण्याचा प्रयत्न करा. कमी पडल्या तर धनंजय महाराजांना सांगा, ते तुम्हाला आणून देतील. तुकाराम तुकाराम नियोजनाच्या संबंधानं तुम्हाला बरंच काही सांगायचं असेल, पण मी बी जमलोय. थोडक्यात सांगा. तुमचं सगळं झाल्याशिवाय आणि आरती झाल्याशिवाय मी हलणार नाही. काळजी करू नका. उपवास नसता तर तुमच्याबरोबर पंक्तीत बसून जेवलोच असतो. म्हणा जयकापूरकर. तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, आले, तुका म्हणे आले, आले, तुका म्हणे आले. रूपाव्या
भक्ताचा ऐका भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा तुमच्या लक्षात कुणाच्या येईना आणि दीपक बुवाला लक्षात येईना. द्रुपद म्हणा. ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा ऐसा भक्ताचा ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुका